त्यांचा विवाह कुमारी ग्लोरी सॅमसन कावले राहणार पुणे हीच बरोबर 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च पुणे ह्या ठिकाणी आयोजलेला आहे. आणि हा विवाह होऊ नये म्हणून जर कुणाकडे सबळ पुरावा असेल तर त्यांनी तो मंडळीतील पालकांकडे लेखी सादर करावा. तोंडी पुरावा ऐकून घेतला जाणार नाही. विवाह गाजविण्याची ही तिसरी आणि शेवटली वेळ आहे. आपल्या मंडळीतील सभासद ब्रदर निशांत हेमंत मॅसी यांचा शुभविवाह कुमारी ग्लोरी सॅमसन कावडे राहणार पुणे हीच बरोबर 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजलेला आहे. हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च ह्या ठिकाणी हा विवाह होईल. आणि हा विवाह होऊ नये म्हणून जर कुणाकडे काही सबळ पुरावा असेल तर त्यांनी तो मंडळीतील पालकांकडे लेखी सादर करावा. तोंडी पुरावा ऐकून घेतला जाणार नाही. विवाह गाजविण्याची ही तिसरी आणि शेवटली वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाची स्तुती असो, त्याच्या पवित्र धन्यवाद. ह्या समय प्रभूचे आभार मानत आहे मी. आणि विशेष करून मला आपले जे सभासद आहेत ब्रदर निशांत मॅसी, त्यांचे मम्मी पप्पा ब्रदर हेमंत आणि सिस्टर उमा, असं त्यांनी मला विनंती केलेली आहे की तुम्ही चर्चला विवाहासाठी जाहीर आमंत्रण द्या. आणि आज मॅसी कुटुंबातर्फे मी निशांत ह्याचा विवाह जो 15 तारखेला पुणे ह्या ठिकाणी सकाळी 11 वाजता होणार आहे, त्या विवाहासाठी मी आपल्या सर्वांना मॅसी कुटुंबातर्फे आमंत्रण देत आहे. कारण पत्रिका काढण्यात आलेली नाही आहे. ठराविक लोकांना आमंत्रण आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारे पत्रिका काढली नाही, परंतु डिजिटल पत्रिका त्यांनी छापलेली आहे, ते ती आपल्या चर्च ग्रुपवरती टाकतील. तरी मी ह्या फॅमिलीतर्फे आपल्या सर्वांना आमंत्रण देत आहे. आणि चर्च सुटल्यानंतर आपण त्याच्या मम्मी पप्पांना भेटून त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घ्या. प्रभू परमेश्वर आपल्या प्रत्येकाला मोठा आशीर्वाद दे. प्रेज द लॉर्ड. तसेच आज आपल्यामध्ये ब्रदर पंकज खटाणे आहेत. त्यांना आपण सर्व ओळखता आणि ते कैक वर्षापासून आपल्या चर्चला भेट देतात. आपल्या चर्चवरती ते प्रीती करतात. आणि त्यांना मागील 2 महिन्यापूर्वी कोविडचा बाधा झाली होती आणि त्यावरती मात करून ते सही सलामत देवाने त्यांना आरोग्य दिलं. फिरून एकवार त्यांना परमेश्वराने पवित्र मंदिरे आणलेलं आहे. त्यांची आपल्या मंडळीची विशेष प्रीती आहे आणि ते आज सकाळीच ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर आज आपल्यामध्ये उद्या सॅमसन कावडे आहेत आणि त्याचप्रमाणे मिसेस स्नेहलता सॅमसन कावडे ते आहेत. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. आज फॅमिलीचे मी आपल्या चर्चमध्ये स्वागत करत आहे. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला मोठा आशीर्वाद देऊ. जर तुम्हाला काही साक्ष वगैरे सांगायचे असेल तर तुम्ही सांगू शकता. सांगायचे काय सांगू? ठीक आहे. देवबाप्पाची स्तुती असो. आज आपण ह्या समय अधिक वेळ न घेता आपल्या आजच्या वचनाकडे जाऊया. कारण आपल्याला नंतर प्रभुभोजनाचा पवित्र विधी करायचा आहे. आणि त्या विधीमध्ये सामोरं जाण्याआधी आपण थोडंसं वचनामधून पाहूया की आज परमेश्वर आपल्या संगती काय बोलू इच्छित आहे आणि आज परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छित आहे. पण प्रार्थना करू, देवाचं सहाय्य मागूया. प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद. पवित्र 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 जिवंत सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या जिवंत देवा, प्रभू सुंदर अशा पवित्र दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा. आणि ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरी घेऊन आलास पित्या, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो पित्या. प्रभू आज जगात कैक लोक असे असतील माझ्या बाप्पा ज्यांना आजचा दिवस पाहता आला नसेल पित्या, परंतु केवळ बाप्पा तुझ्या करुणेमुळे हा दिवस आम्ही पाहू शकत आहोत. प्रभू आम्ही तुझ्या पवित्र मंदिरी आलेलो आहोत माझ्या बाप्पा. आणि प्रभू आजचा हा पवित्र विधी, प्रभू भोजनाचा पवित्र विधी घेण्यासाठी तू आज आम्हाला सहाय्य केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू ह्या विधीमध्ये जाण्याआधी बाप्पा आम्ही सर्वजण लीनता नम्रतापूर्वक तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो पित्या. आणि ह्या समय बाप्पा मी तुला विनंती करत आहे, तेव्हा प्रत्येकाचा ताबा घेऊ. विशेष करून प्रभू तू मग पाप्यावर दया कर. माझ्या मुखाला, ओठाला, जिभेला स्पर्श कर पित्या. आणि प्रभू मी नव्हे तर तू स्वतः माझ्या मुखाद्वारे बोल, अशी मी तुला प्रार्थना करतो. येणारं वचन पित्या तुझ्याकडून येऊ दे बाप्पा.
आणि त्या वचनाच्याद्वारे तो आमच्या आत्मिक कान आणि डोळे उघड. जे वचन आम्ही ऐकू त्या वचनानुसार चालण्या वागण्यासाठी लागणारा लीन नम्र आत्मा तोही तो आम्हाला दे, अशी मी तुला प्रार्थना. आम्ही सर्वजण बाप्पाच्या स्वाधीन होत आहोत. तो आमचा ताबा. ही लहान नम्र विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत नावात मोठ्या विश्वासात मागतो, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. प्रेज द लॉर्ड. पाहूया आपण आपल्या मननासाठी करंतकराचे पहिले पत्र, त्याचा 11वा अध्याय आणि त्यातील 23 पासून ते 26 पर्यंतची वचनं आपण वाचू. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. प्रेज द लॉर्ड. देवबाप्पाचे आभार मानतो मी या सुंदर वचनासाठी. आणि आज आपण प्रभुभोजनाचा पवित्र विधी करणार आहोत. त्यामध्ये जाण्याआधी आपण फिरून एक वार पाहूया प्रियांनो, की एक्झॅक्टली आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभुभोजन आपल्या सर्वांना ठाऊक आहे. प्रभुभोजन हा एक का म्हणतो आपण त्याला एक जनरल विधी आपण नेहमी करत असतो. दर महिन्यामध्ये सेकंड संडे, काही चर्चमध्ये फर्स्ट संडे असतो, काही चर्चमध्ये महिन्यातून दोनदा घेतला जातो. आपण ह्या ठिकाणी सेकंड संडेला ह्या विधीला सामोरे येतो. आणि आपण सर्वजण जेव्हा जसं आपण आपलं विधीकरण किंवा बॅप्टिझम झाल्यानंतर आपण ह्या विधीला सामोरे जातो आणि त्यामुळे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की हा विधी काय आहे. परंतु एक्झॅक्टली ह्याचा अर्थ काय आहे वारंवार आपल्याला सांगितलं जातो. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की प्रत्येक प्रभुभोजनाच्या दिवशी ह्याविषयी मला काहीतरी मंडळीला सांगता यावं. आणि आज फिरून एक बार मी अशाच प्रकारच्या मॅसेज किंवा अभ्यास आज आपल्यासमोर मी घेऊन येत आहे. आणि आपण आज थोडक्यामध्ये पाहणार आहोत की एक्झॅक्टली प्रभुभोजन हे काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि तो कशा रीतीने घेतला पाहिजे. काही काही ठिकाणी हे एक जनरल असं झालेलं आहे की त्यांना वाटतं की हा एक नॉर्मल असा विधी आहे ख्रिस्ती धर्मामध्ये. आणि त्याला एक जस्ट असं एक करायचं म्हणून आपण ते करत असतो. परंतु बायबल आपल्याला सांगतं की जर आपण त्याचं खरं मर्म ओळखल्याशिवाय जर ते आपण खातो आणि पितो तर आपण खाण्याने आणि पिण्याने आपणावर दंड ओढावून घेतो. तर हा काही तेवढा सिंपल आणि तेवढा सोपा असा विधी नाही आहे की ज्या ठिकाणी प्रसाद दिला जातो असा आणि मग तो प्रसाद आपण खाऊन असं डोक्याला ते पुसतो. तर हे तशातला काही विधी नाही आहे. हा काय त्याच्यातलाही भाग नाही आहे. आणि हा तेवढा स्वस्त, तेवढा सिंपल आणि तेवढा इझी पण नाही आहे. जेव्हा आपण हा विधी घेतो, कारण बायबलमध्ये काही ठिकाणी आपल्याला स्पष्ट नमूद केलेले आहेत. हा विधी घेताना त्यांनी आपल्याला सांगितलं, आता आपण वाचलं की तो म्हणतो की माझ्या स्मरणार्थ करा. आपल्याला हे प्रभूच्या स्मरणार्थ करायचं आहे. आणि माझी खात्री आहे की मुद्दामून मी दर महिन्यामध्ये प्रभूच्या दिवशी ह्याविषयी सांगतो. कधी कधी तर रिपीटही होत असतं. परंतु हे मला सांगणं ह्यासाठी अगत्याचं आहे की आपल्याला समजावं की आपण हे घेत आहोत तरी आपल्याला कशा रीतीने घ्यायचं आहे. आणि जर आपण अयोग्य प्रकारे घेतो तर लक्षात ठेवा प्रियांनो, आपल्या शरीरामध्ये आजार, अशक्तपणा, कमजोरी ही ह्यामुळे देखील, ह्या कारणास्तव देखील येऊ शकते. आणि मग आपण म्हणतो की आम्ही इतकं औषध पाणी करतो, आम्ही इतकं विटॅमिन घेतो तरी आमची कमजोरी का दूर होत नाही. जर आपण हा विधी योग्य प्रकारे घेऊ तर नक्कीच औषधं पाण्या वाचून आपली कमजोरी दूर होईल प्रियांनो. आणि बायबल पुढे जाऊन हे देखील सांगतं की काही जण निद्रेत देखील आहेत, म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत.
तर ह्याच्यावरून तुम्ही अंदाज आला की हा विधी किती गंभीर आहे आणि किती पवित्र आहे. आणि म्हणून जेव्हा कधी आपण ह्या विधीला येतो, म्हणून मी आदल्या रविवारी नेहमी तुम्हाला सांगतो का आपण त्या प्रकारच्या तयारीने या. कुठल्या तयारीने यायचं आपल्याला, तर प्रियांनो, या विधीला सामोरं जाण्यासाठी योग्य अशी आपण आपल्या मनाची तयारी करायची आहे, आपल्या अंतःकरणाची तयारी करायची आहे. आपण पाहूया थोडासा समय ह्या ठिकाणी. जसं आपल्याला ठाऊक आहे की हा विधी ह्याची जी स्थापना आहे किंवा ह्याचा जो हिस्ट्री आहे ही थेट जुन्या करारामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. जुन्या करारामध्ये निर्गमच्या 12व्या अध्यायामध्ये आपण त्या ठिकाणी वलांडन सणाची स्थापना पाहतो. वलांडन सण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो पास ओव्हर सण किंवा फेस्टिवल. तर हा जो सण आहे, ही वलांडनाचा सण ही यहुदी लोकांसाठी एक विशेष असा विधी परमेश्वराने लावून दिलेला आहे. आणि परमेश्वराने त्यांना सांगितले की तुम्ही दरवर्षी हा सण पाळा. तर हा सण कशासाठी पाळायचा आहे, त्यांना त्या सणाच्या मागे देखील एक विशिष्ट अशी हिस्ट्री आहे. आणि ती म्हणजे की इस्रायल लोकांना परमेश्वराने मिस्राच्या गुलामगिरीतून त्या दिवशी मुक्त केलं. आणि परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की एक निर्दोष असं कोकरू कापायचं आहे, इनोसेंट कोकरू कापायचं आहे. आणि त्याचं रक्त तुम्हाला तुमच्या घराच्या दाराच्या कपाळपट्टीवरती ते रक्ताची एक खून करून तिथे तुम्हाला लावायची आहे, ते रक्त शिंपडायचं आहे. तर का शिंपडायचं आहे, तर त्या रात्री जेव्हा परमेश्वर मिस्रातून फिरेल तेव्हा ज्या घराच्या दारावरती त्या रक्ताची ते खून आहे ते घर ओलांडून तो पुढे जाईल, त्या घरातील कुणाही व्यक्तीचा नाश होणार नाही, त्या घरातील कुणीही व्यक्ती मारलं जाणार नाही. तर ज्या घराच्या दारावरती ती खून नाही, त्या दाराच्या कपाळपट्टीत ती खून नाही, त्या घरातील प्रथम जन्मलेला मारला जाईल. आणि त्या रात्री आपण पाहतो बायबलमध्ये, तुम्ही नंतर घरी गेल्यानंतर निर्गमचा 12वा अध्याय वाचा आणि तुम्हाला त्या ठिकाणी ही संपूर्ण स्टोरी तिथे तुम्हाला वाचवास मिळेल. आणि मग त्या रात्री आपण पाहतो की संपूर्ण मिस्रामध्ये हाहाकार झालेला आहे, प्रत्येक घरामध्ये रडारड चालू आहे. आणि कुणी कुणाचं सांत्वन करायला जाऊ शकत नाही, कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये कुणी ना कुणी मरण पावलेलं आहे. तर परमेश्वराने आपल्या भुज प्रतापाने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं. ती रात्र म्हणजे वलांडन सणाची रात्र म्हणून त्यांना पाळण्यासाठी सांगण्यात आलं. आणि इस्रायल लोक, यहुदी लोक दरवर्षी ही रात्र मोठ्या आदराने देवाच्या सन्मानार्थ पाळतात. आणि मिस्रातील हा जो प्रसंग आहे हा फोरशॅडो आहे प्रभूच्या वधस्तंभावर जाण्याचा. मिस्रामध्ये इस्रायल लोकांनी काय केलं, एक इनोसंट कोकरू कापलं. आणि प्रियांनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपला इनोसंट कोकरू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, तो वधस्तंभावरती त्याने आपले प्राण दिले. ह्यासाठी मिस्रातील कोकरूनी काय केलं, त्याने यहुदी लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताद्वारे तुम्हाला आणि मला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. आणि त्या स्मरणार्थ वलांडनाचा सण साजरा केला जातो. आणि प्रियांनो, आज आपण देखील त्या स्मरणार्थ हा विधी करत असतो. वलांडन सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्या शिष्यांसंगती जे भोजन केलं, ज्याला आपण लास्ट सपर म्हणतो, अनेक ख्रिश्चन घरामध्ये तो फोटो आपण लावलेला पाहतो. शेवटलं भोजन त्याच्यावरती लिहिलेलं असतं, लास्ट सपर त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आणि तो फोटो आपण अनेक ख्रिस्ती लोकांच्या घरात आपल्याला पाहावयास मिळतो. ते प्रतीक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसंगती वलांडन सणाचं भोजन केलं. प्रभू येशू ख्रिस्तानी तो स्पेशल डे आपल्या शिष्यांसंगती सेलिब्रेट करायची. बायबलमध्ये एक शब्द तिथे वापरलेला आहे, त्याला उत्कंठ इच्छा होती की आपल्या शिष्यांसंगती वलांडनाचं भोजन करावं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आवडायचं प्रिय, सहभागिता घेणं, एकत्र येऊन सहभोजन करणं हे प्रभूला आवडायचं. त्या ठिकाणी आपण हे पाहतो की प्रभूने त्या ठिकाणी वलांडनाचं देखील पालन केलेलं आहे. त्या ठिकाणी ती गोष्ट वेगळी आहे प्रियांनो. आपण ह्या ठिकाणी आपल्याच्या मुद्द्याकडे येऊया परत, की त्या ठिकाणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसंगती हा वलांडन सणाचा तो सण साजरा केला, त्या रात्री प्रभूने विशेष असं काहीतरी केलेलं आहे जे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्या रात्री प्रभूने भाकर घेतली, आता आपण जे वचन वाचलं, आणि त्याने ती आभार मानून मोडली. आणि त्याने मग
दरवर्षीप्रमाणे इथे तसं केलं नाही, काहीतरी चेंज ह्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो म्हणतो की ही भाकर तुम्हासाठी दिलं जाते, माझं शरीर आहे. तो म्हणतो तुम्हासाठी तोडलं जात आहे. कारण त्यानंतर काही तासांमध्ये प्रभूचं शरीर वधस्तंभावरती तोडलं जाणार होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं की त्या रात्री, म्हणजे ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आलं त्या रात्री तो म्हणतो की त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली. शिष्यांना वाटलं की हे जस्ट जनरल आपलं नेहमीसारखं सण आहे, परंतु ह्या ठिकाणी तो वेगळं बोललेला आहे. त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. शिष्य पण चाट पडले, अरे हे काय नवीन आज बोलत आहे प्रभू, हे आज नवीन काय प्रभू बोलत आहे. आधी 2 वर्ष त्यांनी प्रभू संगती तो विधी साजरा केला असेल, परंतु तेव्हा प्रभूंनी एक जस्ट नॉर्मल प्रत्येक वलांडण सणामध्ये केली जातं त्या प्रकारे त्याने प्रार्थना आभार प्रदर्शन देऊन केली असेल. पण ह्या ठिकाणी तो आता त्या भाकरीचा संदर्भ स्वतःच्या शरीरासंगती लावत आहे. तो म्हणतो की माझे शरीर आहे आणि हे तुम्हासाठी दिलं जात आहे. आणि पुढे तो म्हणतो की प्याला घेतल्यानंतर त्याने तसंच केलं आणि म्हटलं हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, तुम्ही जितक्यांदा हे करता माझ्या स्मरणार्थ हे करा. आता ह्या ठिकाणी तो जो प्याला आहे, जो द्राक्षरस आहे किंवा जे काही ज्यूस आहे त्या ठिकाणी, आता त्याचं तो रिलेशन आपल्या रक्तासंगती लावत आहे, त्याच्या ब्लडबरोबर तो ते रिलेट करत आहे. आणि तो म्हणतो की हे माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे आणि तुम्ही जितक्यांदा घेता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा. प्रियस, प्रभूचं रक्त, प्रभूचं शरीर आज आपण त्याच्या स्मरणार्थ घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी त्यांनी तो एक शब्द तिथे वापरलेला आहे, स्मरणार्थ करा. म्हणजे रिमेंबरन्समध्ये, प्रभूच्या स्मरणार्थ, प्रभूच्या आठवणीमध्ये हे आपल्याला कराव्यास सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी आपण जरा 25वे वचन आपण वाचू परत. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. पण ह्या ठिकाणी त्याने अजून एक नवीन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते म्हणजे तो म्हणतो की हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, नवीन करार, न्यू कॉव्हिनंट. म्हणजे ह्याचा अर्थ जुना करार होता आणि आता हा नवीन करार किंवा नवीन कॉव्हिनंट प्रभू स्थापन करत आहे. जुना करार काय होता प्रियांनो? जुना करार म्हणजे देवाने त्याच्या लोकांसंगती केलेलं एक ॲग्रीमेंट होतं. ते असं होतं की मनुष्य जेव्हा काही पाप करत, लहान मोठं ज्या प्रकारचं पाप असेल ते तो पाप करत आणि तेव्हा तो जाऊन त्यांच्या बाळकांना सांगत, याजकांना सांगत आणि मग ते काय करत, त्यांच्या पापाच्या क्षमतेप्रमाणे, त्या पापाचं गांभीर्याप्रमाणे ते एखादं जनावर त्या ठिकाणी त्यांना आणाव्यास सांगत आणि त्या जनावराचं रक्त त्या ठिकाणी सांडलं, म्हणजे त्या जनावराचा त्या ठिकाणी बळी दिला जात आणि त्याचं रक्त घेऊन त्या व्यक्तीच्या असा अंगावरती शिंपडला जात. म्हणजे काय असं की हा व्यक्ती शुद्ध झालेला आहे पापापासून. असं हा एक करार म्हणजे देवाने त्याच्या लोकांसंगती स्थापला. म्हणजे त्या ठिकाणी एक परमेश्वराने एक सवलत त्यांना दिली, ताबडतोब त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून, की त्यांना पापक्षमेसाठी एक संधी त्या ठिकाणी दिली. परंतु कोकराचं रक्त किंवा कुठल्या जनावराचं रक्त हे मनुष्याचं पाप क्षमा करण्यासाठी तेवढं कॅपेबल नाही, तेवढं पॉवरफुल नाही, तेवढं त्यामध्ये सामर्थ्य नाही. आणि म्हणून प्रेरणा आपण ह्या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांसमवेत भोजनाला बसला असताना तो म्हणतो की मी तुमच्या संगती काय करत आहे, नवीन करार स्थापन करत आहे. हा नवीन करार म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या लोकांसंगती केलेला हा नवीन करार आहे. देवाने इस्रायल लोकांसंगती करार केला होता तो जुना करार, आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या लोकांसंगती म्हणजे आपल्या सर्वांसंगती केलेला हा नवीन करार आहे. हा नवीन करार हा आहे प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा स्वतःचं बहुमूल्य रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलं. प्रभूचं शरीर जे बहुमूल्य आहे, जे अत्यंत पवित्र आहे, त्या शरीरामध्ये कधीच आजार नव्हता कुठला. प्रभू कधी आजारी पडला नाही. प्रभूचं शरीर पॉवरफुल आहे. प्रभूचं शरीर ते फार पॉवरफुल आहे. ते इतकं पॉवरफुल आहे प्रियांनो
की आपण पाहतो बायबलमध्ये एक एक्झाम्पल आपण वाचतो त्या ठिकाणी, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आयरेच्या मुलीला जिवंत कराव्यास त्या ठिकाणी जात आहे. प्रभूला मेसेज येतो की आयर येऊन सांगतो की ती मुलगी आजारी आहे. तर प्रभू म्हणतो ठीक आहे, मी तुझ्या संगती येतो. आणि वाटेमध्ये असताना आपण पाहतो की मोठा जनसमुदाय प्रभूच्या संगतीत चाललेला आहे. आणि त्या जनसमुदायामध्ये एक स्त्री आहे जी 12 वर्षापासून रक्तस्रावाच्या आजाराने पिडलेली आहे. आणि ही स्त्री आपल्या मनामध्ये ती एक प्रकारचा विश्वास धरते आणि ती म्हणते की जर मी प्रभूच्या वस्त्रांना जरी शिवले तरी मी बरी होईल. आणि ह्या विश्वासाने ती त्या गर्दीमधून वाट काढत पुढे येते आणि ती प्रभूच्या वस्त्रांना स्पर्श करते आणि तत्क्षणी ती बरी होते. तेव्हा प्रभू म्हणतो की अरे माझ्यातून काहीतरी सामर्थ्य निघाल्यासारखं मला जाणवत आहे, कुणी मला स्पर्श केला. तर शिष्य प्रभूला म्हणतात की गुरुजी, आपल्या अवतीभोवती एवढी गर्दी आपल्याला दिसत नाही का? इतकी गर्दी, इतकी रेटारेटी आहे, मग तुम्ही कसं म्हणता की तुम्हाला कोणी स्पर्श केलं? प्रभू म्हणतो की नाही, कारण माझ्यामधून सामर्थ्य निघाल्याचं मला जाणवलेलं आहे. तेव्हा ती स्त्री थरथर कापत प्रभूच्या पुढे येते आणि ती प्रभूला म्हणते की प्रभूजी, मी तुम्हाला स्पर्श केला. प्रभू तिला म्हणते की ठीक आहे मुली, घेऊ नकोस, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. आणि ती आनंदाने स्त्री निघून जाते. पूर्ण प्रभूचं शरीर म्हणजे जी भाकर ते तुम्हाला आणि मला आरोग्य देण्यासाठी सफिशियंट आहे. मात्र आपण त्या विश्वासाने त्या भाकरीला स्पर्श केला पाहिजे. विश्वासाने आपण जस्ट एक घेतो का आलं आता दरम्याने घ्यायचं आहे, घेतलं कोणी असं चूरचूर पण करतो कोणी, तर तसंही ते करू नये. ते घ्या, जेव्हा तुम्हाला सांगितलं मोडा तेव्हा ती भाकर मोडा आणि तुम्ही जस्ट घ्या, जिभेने उचला, तुमच्या टाळूला तेव्हा ते आपोआप मेल्ट होते. त्याला दात लावायची देखील गरज नाही आहे. तुमचा विश्वास आहे, कारण पवित्र शास्त्र विश्वासावरती टिकलं. आपलं ख्रिश्चन लाईफ हे विश्वासावरती अवलंबून आहे प्रियांनो, आणि आपलं जीवन ह्या जगामध्ये विश्वासावरतीच अवलंबून आहे. जेव्हा तो सांगतो त्या ठिकाणी की माझं शरीर तुम्हासाठी तोडलं जात आहे प्रियांनो, त्या शरीरामध्ये ते सामर्थ्य आहे की ते तुमचे आजार आणि तुमचे रोगराई ते दूर करू शकतं प्रियांनो. म्हणून जेव्हा ते आपण घेतो, मी तुम्हाला पुढे सांगेल प्रियांनो ते कशा रीतीने घ्यायचं. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं नाही, परंतु फिरून एक बार मी तुम्हाला रिमेंबर म्हणून ते मी सांगेल प्रियांनो. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो प्रियांनो की ज्याप्रमाणे ती स्त्री प्रभूच्या शरीराला तिने स्पर्श केला आणि ती बरी झाली, त्याच प्रकारे प्रियांनो आपण जर विश्वासाने ह्या भाकरीला स्पर्श करून सेवन करू तर नक्कीच प्रियांनो प्रभूचं सामर्थ्य आपल्या शरीरामधील सर्व आजार रोगराई नाहीसे केल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या संधीचा देखील आपण पुरेपूर लाभ प्रभू भोजनाच्या दिवशी त्या विश्वासाने घेतला पाहिजे. जर विश्वासाने घ्याल तर ते शरीर खरोखर प्रभूचं, म्हणजे तो वेफरचा जो तुकडा आहे तो खरोखर प्रभूचं शरीर आहे. मी फार पूर्वी एक म्हण ऐकली होती, त्याचा ह्या गोष्टीशी काही संबंध नाही आहे, परंतु जस्ट मी तुम्हाला सांगतो की मानो तो गंगामान येतो बहता पाणी आहे. जर तुम्ही विश्वासाने ते कराल तर नक्कीच प्रियांनो तुम्हाला आरोग्य आणि आशीर्वाद मिळेल. आणि प्रभूचं रक्त, तो म्हणतो की हे जे माझं रक्त आहे ते म्हणतो की ते देखील तुम्ही माझ्या स्मरणार्थ घ्या. आणि ते देत असताना त्यांनी तो नवीन करार स्थापन केलेला आहे. तो नवीन करार म्हणजे प्रियांनो हा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं जुन्या करारामध्ये मनुष्याच्या पापक्षमेसाठी एखाद्या जनावराचा बळी दिला जात, आता ह्या नवीन करारामध्ये आपल्या सर्वांच्या पापासाठी एकदाच प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला. त्याने एकदाच आपलं रक्त सांडलं, कारण प्रभूचं रक्त हे लाखो शेकडो आणि करोडो जनावरांच्या रक्तापेक्षाही पॉवरफुल आहे. आणि ते इतकं पॉवरफुल आहे प्रियांनो की ते एकदाच सांडलं गेलं आणि एकदाच आपल्या सर्वांच्या पापक्षमेसाठी ते सफिशियंट आहे प्रियांनो, ते सफिशियंट आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ते रक्त घेतो तेव्हा आपला हा विश्वास पाहिजे, कारण बायबल सांगतं की रक्त विमोचना वाचून कुणाच्याही पापाची क्षमा होत नाही. तर हे प्रभूचं रक्त तुमचं आणि माझ्या पापाच्या क्षमेसाठी दिलं गेलेलं आहे. तर ते रक्त घेत असताना आपला हा विश्वास पाहिजे की प्रभूंनी माझ्या पापांची मला क्षमा केलेली आहे. आणि मग तिथून पुढे आपण जीवन प्रभूला आवडणारं आणि प्रभूच्या भयामध्ये राहणारं जीवन आपण जगलं पाहिजे. प्रभू भोजनाचे प्रियांनो काही विशेष पॉईंट्स आहेत, ते मी ह्या समय तुम्हाला सांगणार. 5 पॉईंट आहेत ह्या ठिकाणी की हे प्रभू भोजन आपण कशासाठी घ्यावं आणि हे आपल्याला काय सांगत आहे प्रभू भोजन, त्याचा अर्थ काय आहे, हे आपण ह्या 5 पॉईंट्समध्ये पाहूया. आणि हे 5 पॉईंट्स मी 10 मिनटामध्ये संपेन आणि मग नंतर आपण प्रभू भोजनाचा विधी करू. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट हा आहे, होली कम्युनियनचा
किंवा लॉर्ड्स सपर किंवा लॉर्ड्स टेबल, अनेक नाव आहेत त्याला. होली कम्युनियन आहे, कोणी त्याला म्हणतं लॉर्ड्स सपर किंवा लॉर्ड्स टेबल म्हणजे प्रभूचा मेज, प्रभू वगैरे वगैरे असे हे अनेक नावं त्याला आहे. युकॅरिस्ट असं देखील ह्याला म्हटलं जात आहे. तर प्रिनो ह्याचा जो फर्स्ट पॉईंट आहे, जो आपण प्रभू भोजनाचा पवित्र विधी करतो पवित्र मंदिरामध्ये येऊ, तर सगळ्यात पहिलं हे आपल्याला हेच शिकवतं प्रियांनो की हे आहे टेस्टिमनी ऑफ युनिटी. प्रभू भोजनाचा अर्थ आहे प्रियांनो एकताचं प्रतीक, एकताची साक्ष आपण देत आहोत, एकतेची साक्ष. जेव्हा आपण प्रभोजनाचा विधी करतो तेव्हा आपण एकतेची साक्ष देतो प्रियांनो. वाचू आपण वचन 1 कोरिंथ 10 अध्याय आणि 17 वचन. आपण पुष्कळ जण असू, एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. आपल्याला वचन सांगतं की आपण पुष्कळ असून आपण काय आहोत, एक देह आणि एक शरीर आहोत. कधी? कारण त्या भाकरीच्या द्वारे, म्हणजे काय तो बिकॉज देर इज वन लोफ, एकच भाकर आहे आणि त्या भाकरीच्या द्वारे आपण काय आहोत, एक आहोत. जेव्हा आपण इथे येतो एकत्रित भाकर खातो, ही भाकर मोडतो प्रियांनो, तेव्हा काय होतं प्रियांनो, आपण एक होतो. भले आपण आपले आडनाव वेगळे आहेत, मी बोर्डे आहे, हे हिवाळे आहेत, पुणेकर आहेत, कावडे आहेत, खटाणे आहेत, वेगवेगळे आपण सर्व वेगवेगळ्या आडनावाचे वेगवेगळ्या घरातून आपण आलेलो. परंतु जेव्हा आपण इथे प्रभूच्या घरात येतो, जेव्हा आपण प्रभूची भाकर हातामध्ये घेतो, तेव्हा आपण काय होतं, एक देह आणि एक शरीर. तेव्हा आपलं एकच आडनाव आहे आणि ते काय आहे, ख्रिस्ती. समजलं प्रियांनो? जरा परत वाचतं वचन. आपण पुष्कळ जण एक भाकर, आपण पुष्कळ जण एक भाकर, एक शरीर असे आहोत. एक भाकर आणि एक शरीर असे आहोत. आपण पुष्कळ जण आहोत. आपण वेगवेगळे जण, वेगवेगळ्या आडनावाचे, वेगवेगळ्या नावाचे, वेगवेगळ्या घरातून आपण इथे आलो प्रियांनो. आणि ह्या घरामध्ये येऊन आपण काय म्हणतो, हे माझं घर आहे, हे आपल्या प्रत्येकाचं घर आहे. पुढे काय म्हटलं अजून? कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार. ती भाकर म्हणजे कोण प्रियांनो? ती एक भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्या भाकरीचे आपण काय आहोत, भागीदार आहोत. म्हणजे आपण काय आहोत, एक आहोत. जेव्हा विधी आपण करतो तेव्हा आपण एक आहोत. हा विधी करत असताना प्रियांनो कुठलाही भेदभाव नाही, गोरा काळा, अमीर गरीब श्रीमंत, कुठलाच भेदभाव नाही प्रियांनो. जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपण एक आहोत. स्त्री पुरुष हा देखील भेदभाव नाही प्रियांनो, कारण इथे आपण येतो तेव्हा आपण एकच आहोत आणि ती म्हणजे प्रभूची वधू. हे म्हणजे जेव्हा ही भाकर आपण खातो तेव्हा आपण अशा प्रकारे एकतेचं प्रतीक आणि एकतेची आपण काय करतो, साक्ष जगाला देत असतो की आम्ही एक आहोत. तर प्रियांनो जेव्हा आपण विधी करतो तेव्हा आपली एकता चर्च सुटल्यानंतर देखील कायम राहिली पाहिजे. आपण घरी गेल्यानंतर देखील आपली एकता कायम राहिली पाहिजे. कधी कधी आपल्या आपापसामध्ये कुणा संगती तरी अबोला असतो किंवा एकमेकांसंगती किंवा एकमेका फॅमिलीबरोबर आपल्याला हे आम्हाला आवडत नाही, ते लोक आम्हाला आवडत नाही, ती फॅमिली आम्हाला आवडत नाही. हे आपल्याला शिकवलं गेलं नाही प्रियांनो. जर आपण सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत असं वचन सांगतं, तर जर आपण एकमेकांना नावं ठेवतो तर आपण थोडक्यात प्रभूला नावं ठेवत आहोत. का प्रभूच्या शरीराला आपण नावं ठेवतो आहोत. कारण का आपण सर्व मिळून एक प्रभूचं शरीर आहोत. वी ऑल इन युनिटी, वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. आपण युनिटीमध्ये आपण चर्च बनत आहोत. चर्च म्हणजे बॉडी ऑफ क्राइस्ट, ते आहे प्रियांनो. आणि जर आपण एकमेकांना नावं ठेवतो तर आपण प्रभूला नावं ठेवतो. हे जर आपण प्रभूचा हात आहोत, आपण हात आहोत, तर आपण प्रभूच्या ह्या हाताला नावं ठेवतो किंवा ह्या हाताला आपण नावं ठेवतो. तर प्रियांनो हे फार गंभीर आहे. आणि म्हणून हा विधी घेत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं स्मरण करायचं आहे की जेव्हा आम्ही घेतो तर आम्ही काय जाहीर करतो की आम्ही एक आहोत सर्वजण. वी ऑल आर वन. प्रभूमध्ये आम्ही एक आहोत. अनेक जण ग्रुप स्थापन करतात, ऑल इन वन ग्रुप, हम साथ साथ है ग्रुप. व्हॉट्सअपवरती अनेकांनी ग्रुप स्थापन केलेले असतात. वी आर वन इन क्राइस्ट, असे अनेक ग्रुप आहेत. त्यामध्ये त्यांनी मला पण ॲड केलेलं आहे काही लोकांनी. तर चांगली गोष्ट आहे प्रियांनो, ते काय वाईट नाही आहे. तर त्या नावाचं आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. जर वन आहोत तर आपण खरोखर वन आहोत का प्रियांनो? तर आपण प्रभुभोजन घेतो तेव्हा आपण हे जाहीर करतो की प्रभूमध्ये आम्ही सर्वजण एक आहोत.
तर ह्याचं देखील आपण स्मरण ठेवलं पाहिजे. सेकंड पॉईंट तो हा आहे मित्रांनो, की ते आहे की पब्लिक प्रोक्लेमेशन. आपण हे जगाला जाहीर करतो. काय जाहीर करतो आपण वाचू. पहिले करीन 11 अध्याय आणि 26 वचन. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. पण आपण ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा करता. आपण जेव्हा हा विधी करतो तेव्हा आपण जाहीर करतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला ही आपण घोषणा करतो. हे आपण जगाला जाहीर करतो प्रियांनो, की प्रभू आमच्यासाठी मरण पावलेलं आहे. हे देखील विशेष आहे प्रियांनो. आणि म्हणून जेव्हा आपण विधी करतो तेव्हा आपल्याला हे स्मरण करायचं आहे की प्रभू माझ्यासाठी मरण पावला, प्रभू माझ्यासाठी जगात आला. संत पाऊल फार उत्तम रीतीने म्हणतो की तो काय म्हणतो की आम्ही गवानी जाहीर करतो. असं आहे का वचन? तिथे काय जाहीर करतो? तो म्हणतो की आम्ही वधस्तंभावरती खेळलेला ख्रिस्त हा जगाला जाहीर करत आहोत. गाई गवानीमधील छोटं प्रभू येशू बाळ हे नाही, तर वधस्तंभावरती खिळलेला ख्रिस्त जाहीर करतो. कारण वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हे ह्याचं प्रतीक आहे प्रेरणा, की ते तुमच्या आणि माझ्या पाप क्षमेचं प्रतीक आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी तो मरण पावला त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हा विधी करतो तेव्हा आपण हे जाहीर करतो की प्रभू माझ्यासाठी मरण पावलेलं आहे. थर्ड पॉईंट आपण पाहूया. थर्ड पॉईंट काय आहे त्या ठिकाणी? ते म्हणजे आपण सतत प्रत्येक पश्चात आपण वाचलं ते म्हणजे रिमाइंडर, म्हणजे स्मरणार्थ. तो म्हणतो की तुम्ही जितक्यांदाही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रभूच्या स्मरणार्थ आपल्याला हे करायचं आहे. पूर्ण काय स्मरण करायचं पूर्ण आपल्याला? की प्रभू येशू ख्रिस्त मज पाप्यासाठी मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी जगात आला. तसं मागे मी तुम्हाला सांगितलं की प्रभूचे शिष्य त्यांनी ही सर्व बाब, हे सगळं काही त्यांनी फार पर्सनली घेतलं आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात की ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभावरती गेला. तर हे पर्सनल लाईफ, ज्याप्रमाणे शिष्य त्यांनी प्रभूचं मरण हे पर्सनली घेतलेलं आहे स्वतःसाठी, तर आपल्याला ते देखील स्मरण करायचं की प्रभू माझ्यासाठी पर्सनली माझ्यासाठी मरण पावला आहे. आणि ते स्मरणात ठेवून आपल्याला हा विधी करायचा आहे की प्रभू माझ्यासाठी वधस्तंभी गेलेला आहे. ते आपल्याला स्मरण ठेवायचं आहे. चौथा पॉईंट आहे आपल्याला, तो म्हणजे एक्झामिन युअर सेल्फ. वचन सांगतं की आत्मपरीक्षण करा. आणि जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल व प्रभूचा प्याला पिईल. तिथलं 28 वचन आहे का? वाचा. हां वाचा. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो